बलवान गोतसुर्वे एक ते उदाहरण आहे. पार्टी एका सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय देते त्याचं उदाहरण म्हणजे बलवान गोतसुर्वे आहेत. आणि अशाच पद्धतीने त्यांच्या प्रामाणिकपणावरती, त्यांच्या कार्यावरती त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी. तसंच आपल्या झेडपीचे उमेदवार रामाप्पा सावकार चिवडशेट्टी हे आपल्या नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। बहुत ही खूबसूरती के साथ पूरे सोलापुर शहर में, पूरे सोलापुर जिले में, पूरे महाराष्ट्र में जो है जिला परिषद पंचायत समिति निवडणुकों का जो है पूरा सिलसिला शुरू हो चुका है। एक से बढ़कर एक जो है प्रचार सभा, एक से बढ़कर एक जो है पूरे कार्यक्रम जो है यहाँ पर हो रहे हैं। अपने अपने उम्मीदवार को जो है जिताने के लिए बड़े बड़े नेता लोग जो है भरपूर मेहनत कर रहे। जैसे मैंने पहले ही कहा था, जिला परिषद पंचायत समिति ये जो निवडणुक रहती है ये कार्यकर्ताओं की निवडणूक रहती है, जिसमें जो है 5 साल जो है कार्यकर्ता अपने आमदार खासदार के पीछे जो है दौड़ता है, उसका प्रचार करता है। और ये वो निवडणूक है जहां पर जो है आमदार खासदार जो है अपने कार्यकर्ता का जो है प्रचार करने के लिए गांव गांव घूमते हैं। ऐसे ही जो है वलसंग जिला परिषद गट में हमारा लिंबी चिंचोड़ी गांव आता है, पंचायत समिति में भी और उसके साथ साथ जिला परिषद में भी। तो इसी के लिए जो है आज प्रचार सभा लिंबी चिंचोड़ी गांव में होने वाली है बीजेपी की, जिसमें जो है बहुत सारे बड़े बड़े बीजेपी के दिग्गज नेता आने वाले। महेश दादा बिराजदार आएंगे, रामप्पा चिवडशेट्टी साहब आएंगे और देखेंगे किस प्रकार से जो है उनके इस पूरे कार्यक्रम को जो है, उनके इस पूरे प्रचार सभा को जो है समर्थन मिलता है। लिंबी चिंचोड़ी गांव में जो है एकदम राजनीतिक माहौल जो है बड़ा हुआ है। इस प्रचार सभा के बारे में एक एक करके जो है गांव के लोगों के साथ अपन बात करेंगे और उनकी प्रतिक्रिया जानने की कोशिश करेंगे। बंद करना बे। बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा जिला परिषद पंचायत समिति का जो है सिलसिला अपने को देखने के लिए मिल रहा है। तो गांव में एक एक करके अपन लोगों के साथ बात करेंगे और जिला परिषद पंचायत समिति का माहौल क्या है वो जानने की कोशिश करेंगे। नमस्कार काका। नमस्ते। पाटिल साहब बात करते क्या? सलाम वालेकुम दादा। नहीं, वालेकुम सलाम। कैसा है माहौल, कैसे? पहला तुम्हारा इंट्रोडक्शन तो क्या है? नहीं, क्या माहौल क्या है, भाजपा हम करने का ठहराए, भाजपा करेंगे। सब जना मिला को एक तरफ। हाँ, सब दिन एक तरफ क्या, सब बोलेंगे, जिसका दिल है करेंगे, हम तो भाजपा करेंगे। उसके पीछे का कारण क्या बोलते हैं दादा? कारण क्या करके तो अपने कल्याण शेट्टी दादा अच्छे हैं, सब कामा करते हैं, नहीं तो भी कामा करती हैं तो भी कामा करते हैं, मगर अपन उनके साथ रहने का। सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। क्या बोलते हैं, कैसा है पूरा माहौल, कैसा है जिला परिषद पंचायत समिति? अभी सद्य तो फिलहाल अभी बीजेपी का है, देखेंगे भी इंशाल्लाह क्या क्या। उसके पीछे का कारण क्या बोलते हैं बीजेपी का माहौल रहने? सब तरफ बीजेपी है, सब तो बीजेपी कामा होती, सब जने बीजेपी के पीछे लगी। एक माहौलच बने से उनका। तो शेतकऱ्यांचा मुद्दा क्या है इस पूरे जिला परिषद पंचायत समिति को लेकर? शेतकऱ्याला एकच आहे की भाव को जो भी लोग खेती में सब पिकाती हैं उसे भाव नहीं मिलता। एक तो प्याज है, आता सब लाख प्याज ले, प्याज को भाव नहीं, तोर को भाव नहीं, सल्फेटा का तक रेटा बढ़ने गन्ने का रोक नहीं। सबसे बड़ा मैं प्रश्न है गन्ने का, जो गए वर्ष गन्ने डाले बरसा बरस पैसे मिले नहीं, और एक भी आमदार भी खासदार भी एकला भी उसमें लक्ष्य नहीं दिया। कत्ता रोए कत्ता पेट्रोल डाल को आत्मधन करे, आत्मधन सुद्धा करे, बरस बरस पैसे नहीं दिए, बहुत लॉस, शेतकरी इज लॉस। ये सरकार कोणत्या भी सरकारांमध्ये वो सरकार शिका नहीं, लेकिन खंबीरपणे शेतकऱ्या के पीछे ठहरने वाला सरकार है ना। जब लोका का गन्ना जलता है, गन्ना नहीं जाता, बोला गन्ना हैरान को सब जना डालती, तो गन्ने के पैसे भी गए वर्ष नहीं मिले, कत्ता तकलीफ हुई लोका को। उसे देखने वाले एकला भी नेता, खंबीर नेतृत्व करने वाले एकला भी नेता नहीं मिला। मैं हालांकि आमदार कल्याण शेट्टी पास भी गया, परिणति ताई तक भी गया, सब तरफ भी गया, पर कौन एक काड़ी भी नहीं हलाए, एक काड़ी एक पत्ता सुधा नहीं हलाए, किसका भी कौन भी नहीं सुने। हालांकि हमारा गन्ना पूरा एक कारखाना चालू होने के बाद वो भी कौड़ी मोल से हमारे पैसे दिए। हालांकि कौन से सिद्धेश्वर फार्म में गन्ना कारखाना है, सिद्धेश्वर कारखाना सुधा पैसे नहीं दिया। अंदर का एक ऑफिसर था जो समीर सलगर,
इन्हीं भी ऐसा बात करा कि तू जान मरता है मर, फांसी दा लेता है डाले, हमना क्या फर्क नहीं पड़ता। ऐसा एक कार्यकारी अधिकारी सिद्धेश्वर कारखाने में का ऐसा कार्यकारी अधिकारी सुद्धा ऐसा भाष करा हो शेतकऱ्याको सभासद को, बहुत लज्जास्पद है इसे देश में ऐसा रहना। मतलब सब तरफ जो है शेतकऱ्यांची वाट लपू गई है। पूरी पूरी वाट लगी, क्या भी उपयोग नहीं। सिद्धेश्वर कारखाने का तो क्या ये नहीं, ऐसे स्थिति में ऐसी चौकोट ऑफिसर ऐसा बात करती हैं सभा सदस्य करके, तो ये बहुत ही लज्जास्पद की बात है। तो प्याज का भी वैसा चला है, प्याज का हर साल भाव रहता था, ये साल ऐसा गिरेगा सब। ये भी जरा पॉलिटिक्स की है अंदर, जरा बांग्लादेश को जरा प्याज जरा उधर ट्रांसपोर्ट करेगा तो अपने इंडिया में भी शेतकऱ्या को थोड़ा ना थोड़ा भाव मिलना ऐसा एक आशा है। एक्सपोर्ट चालू कर एक्सपोर्ट चालू करना, एक्सपोर्ट चालू करे, बहुत चालू करने को, निदान उसका कत्ता लिमिट है, लिमिट से तो बाहर छोड़ो, भला तुम्हारा जास्त भाव भी बढ़ने दो उनको, लिमिट्स 3, 3.5 में जरा रेंज रखे तो लागवड जाको एक 5-50 रुपये तुम्ही शेतकऱ्या को बसती। वो भी अगर तुम्हें शेतकऱ्या को भाव नहीं देंगे तो शेतकऱ्या अभी तो फिलहाल अच्छे हैं, लेकिन कब क्या आत्मदहन कर को आत्म ये करेंगे क्या बोलने नहीं आता, मर सकते हैं सब शेतकऱ्या। और दूसरी बात है, जब तोर आती है, हरभरा आता है, गेहूं आता है, वो भी सब कौड़ी मोल कुछ बिकता है का 1,500-2,000 रुपये क्विंटल गेहूं बिकती, 3,000, 2,500, 3,000 क्विंटल सी जारी बिकती। सो हैरान हो शेतकऱ्या लाना कौडी मोलची देना ये जरा ये बराबर नहीं है। आपले भारत कृषि प्रधान देश है, ये कृषि प्रधान देश है बोले तो शेतकऱ्या को साथ देने वाला नहीं, लेकिन सिर्फ ऊपर से कृषि प्रधान देश है, लेकिन अंदर से कुछ नहीं, ऐसा मुझे लगता है। बरोबर है, मतलब कृषि प्रधान देश रहो को भी जो है यहाँ पर कृषियों के लिए कुछ काम नहीं होता। कृषि प्रधान रहने के बाद भी जो है यहाँ पर किसान आत्महत्या लेते हैं। कृषि प्रधान रहने के बावजूद भी जो है किसान के घर में जो लोगों को खाना खिलाता उसे खुद के घर में खाना नहीं रहता। जो लोगों के बचंदा का पेट भरता है उसकी खुद के बचंदा जो है भूखे सोते। जो लोगा के स्तर काम करता जिसकी वजह से जो है लोगा चलते फिरते वो आदमी के जो है बचंदा को स्कूल को जाने के लिए पैसे नहीं रहते। तो ऐसी जो परिस्थिती हुई है कृषि प्रधान देश में। तो आम्ही शेतकरी ही फक्त खेती के ऊपर अवलंबून आहे, बरोबर, हमें खेती के ऊपर ही अवलंबून है और खेती शिवाय हमारा दूसरा कौन सा नहीं। और हम कैसा करे थे, प्याज डाले थे 7-8 एकड़, तोर डाले थे और प्याज तो पूरी पानी लग गई, पूरा लॉस। तोर काटे तोर भी पूरा लॉस। गन्ने डाले थे, गन्ने भी सब पानी में ठेर को क्या उतारा पड़े नहीं। इस बार खेती के ऊपर ही अवलंबन रहने वाले हमारे सर के शेतकरी क्या कर। हमारा भी 4 एकड़ में फक्त आधा पाकिट जी तोरवा। और क्या दुसरी तरफ से शेतकऱ्या फक्त जो ऑफिसर रहती, जो तहसीलदार में जो कार्यकारी सो अधिकारी रहती, इनका मान शिक्षण इसमें जिला परिषद के को और इसके हाई स्कूल की जो टीचर रहती, इनका महंगाई भत्ता बढ़ाती तुम्हें 6% व्या, 7% व्या, अभी 8% व्या, इनका भत्ता तुम्हें बढ़ाती, महंगाई भत्ता वाढ़। इनको तुम्हें लाख सी पगार देती, पण शेतकऱ्या का क्या है। अरे बाबा इनका महंगाई भत्ता बढ़ा तो निधन शेतकऱ्या का तो कुछ तो विचार करो। हमें शेतकऱ्या कुछ भी नहीं मांगते, लेकिन हमारे जो पिकाती प्याज होंगे, तोर होंगे, जारी, हरभरा, जो भी एक्सपायर्ड जरा मत पीक रहे उसे भाव मिल रहा, हमारी एक ही मांगनी बस बरोबर। जो भी है तुम्हें खाता के रेटा बढ़ाती, दवे के रेटा बढ़ाती है नहीं, जो खाता और दवे जो रेटा बढ़ती वो हिसाब से हमारा जो भी हमें अनाज पिकाती मुझे वो बढ़ता है क्या, नहीं बढ़ता। बहुत को तो लज्जास्पद की बात है ये, ठीक है। तो निदान खाता के रेटात अवडंभार जब इसकी सरकार थी, कांग्रेस की सरकार थी, डीएपी का पोता 800, 850, 900 रुपये मिलता था। आज वो डीएपी का और दूसरा 10-20 का पोता 1950, 2,000 रुपये का पोता मिलता है। बोले तो 5 वर्ष में 10 वर्ष में डबल होता है। फिर जो अनाज रहती जो पी करता वो क्यों नहीं डबल हुआ। बरोबर, बहुत को तो लज्जास्पद की बात है ये। सरकार जो है, जो भी सरकार है, जो सरकार को मैं नाम नहीं देता, ये सरकार इसका विचार करने वाला ना। ये चर्चा जो है अपन आमदार इलेक्शन को भी करे थे सेम। हाँ, उस टाइम भी ये बात करे थे हमें, जब हमारे इलेक्शन आते तभी ये बात करते। अदर्स टाइम आमदार भी रहते, खासदार भी रहते, कौन भी आकर हम सामने आकर बात कर इसका विचार करने वाला कौन नहीं है, कोई नहीं रहेगा। बहुत मुश्किल है। तो ऐसे जो है किसानों के मुद्दे हैं बॉस, आमदार की इलेक्शन रंदे, खासदार की इलेक्शन रंदे, सभी इलेक्शन में जो है दादा के ये मुद्दे थे। उन्होंने यही कहा था कि किसानों का कुछ तो काम होने होना, किसानों का जो है भला होने होना, लेकिन किसानों का जो है भला होते हुए दिखने क्या नहीं। ये साल जो है अतिवृष्टि की वजह से जो है बहुत ज्यादा नुकसान हुआ है। गन्ने खराब हुए लोगों के,
द्राक्षे खराब हुए, बागायत पूरा जो है बिगड़ को गई, प्याज खराब हुई, तोर खराब हुई, बहुत ज्यादा जो है लोगों का नुकसान हुआ। लेकिन फिर भी जो है नुकसान भरपाई के नाम पर कौड़ी भाव में जो है नुकसान भरपाई मिली, 2,000 रुपए, 2,500 रुपए, 40,000 रुपए, क्या उसी क्या भी नहीं होता। तोरा जो ही लोगों के 5-5, 10-10 लाख के तोरा पानी में गए, 8-8, 10-10 लाख के क्या बोलते हैं उसको, गन्ना पानी में गया। नहीं बोले तो भी प्याज 2-2, 3-3 लाख की प्याज होने वाली, वो सब खराब हो गई। फुकट कैनल का पानी बहने के जंगल में। हाँ, अभी कुछ फायदा भी नहीं है। कहाँ का मतलब क्या है पानी का? अभी कैनल का पानी हमारे खेत में अभी सब ठहर के अभी पीका है, उसका क्या नुकसान नहीं, क्या नहीं, भरपाई नहीं। अभी हमारा खेत पड़ को है। अभी उधर ऊपर बाजू अभी आए, चालू पानी है, वो जैनू बोले अभी उजनी का पानी जब मंगे थे तब नहीं आया, अभी आने के। अब भी आ रहा है, अभी कुछ भी काम का नहीं है वो, अब भी आ रहा है, क्या करने का भी। मतलब धुपकाली में पानी आना था वो। हाँ, दुबका मेले में आना था, अभी नहीं आया। अभी आको बैठे, अभी वो खेत अभी पड़ी किच शेतकरी कितना पानी ठहरे? भरपूर आ रहा है। तो अभी नाला है सरका, विसर्ग बहुत ज्यादा बड़े लगते हैं उन्होंने। क्या बड़े किसे मालूम। अभी पुकार का पानी है, उसका नियोजन किधर छोड़ना, क्या छोड़ना, वो कुछ भी नहीं छोड़ को बैठते। अभी पानी किधर भी आ रहा है, नियोजन नहीं उसका। हाँ, नियोजन करना, वो नहीं करे। अभी शेतकरी भी, गरीब शेतकरी कुछ क्या नहीं बोलते। आवाज किसी उठाने वाला हाँ, आवाज किसे उठाने का होता नहीं, शेतकरी चुप है अभी। मतलब इससे सब परिस्थिति हुई है, बहुत बेकार जो है परिस्थिति यहाँ पर अपने को किसानों की देखने के लिए मिल रही है। अभी तक जो है कोई आए नहीं, लेकिन देखेंगे जब आएंगे उनके साथ भी बात करेंगे। बोलते हैं इंशाल्लाह एक दिन आएगा जब किसानों का सुनने वाला भी नेता आएगा देश में, किसानों की परिस्थिति सुधरेगी। ये एक जोकच लगता है, लेकिन फिर भी उम्मीद पर दुनिया कायम है। देखेंगे, बोलते सिर्फ नाम आज कृषि प्रधान नहीं, बल्कि देश भी जो है कृषि प्रधान होगा एक दिन इंशाल्लाह। तो चलिए देखते हैं अभी कब आते हैं और कब सभा होती। बहुत ही खूबसूरती के साथ जो है बीजेपी की पूरा जो है केडर, पूरे कार्यकर्ते, नेते यहाँ पर आ चुके हैं। मग भावा काय म्हणतो, निवांत चालू है प्रचार? बहुत ही शानदार है भाई, समर्थन जो है गांव में बीजेपी को भरपूर मिल रहा हर साल। प्रचंड जो है पब्लिक है, गर्दी है। भारतीय जनता पक्षाचा दादा जी गांव में डोर टू डोर प्रचार जो है करने के लिए महेश दादा बिराजदार, रामप्पा, चिवट शेट्टी सौकार सभी लोग जो है आए हुए हैं। नमस्कार अण्णा, निवांत? आम्ही पत्रकार सांगू शकत नाही हो, काय करायचं? हा? चालू आहे निवांत। एक एक करके जो है सभी पदाधिकारी, सभी कार्यकर्ते यहाँ पर लिंबी चिंचोली गांव में डोर टू डोर प्रचार करते हुए। अस्सलाम वालेकुम चाचा। अरे भाई निवांत। थोड़े इधर जाने, इधर से चलो, थोड़े हमें थोड़े उधर जान दे, थोड़े इधर जाओ। अरे मॉडल पटेल साहब है, निवांत बोल। नमस्कार काका।
बहुत ही शानदार चल रहा भाई पूरा माड़ी गली में जो है ब्याह उन्होंने मत्रे होटकर सर नमस्कार 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 बहुत ही जबरदस्त चल रहा भाई कट कर याक रे एकदम बेहतरीन तरीके से चालू है भाई एक एक करके जो है डोर टू डोर प्रचार कर रहे ये पीछे जाने का नहीं धेडवाडी में त्यांनी तिकडे येते चला आपण इकडून जाऊ चला चला और कैसे चल रही चाचा सब आगे जाना था हाँ देता बहुत ही शानदार है क्या बोलते भूदेव हवा आहे तुम्हारी सरकार कोणाची पण असू दे सत्ता फक्त देशमुखांची आहे देशमुख देशपांडे देसाई कुलकर्णी पाटील चलो लिंबी चिंचोड़ी गांव के मेन चौक में जा रहे हैं अभी अपन श्री शिव योगी सिद्धरामेश्वर महाराज जी के मंदिर की तरफ। बहुत ज़्यादा गर्दी है बॉस। और निवांत काका निवांत साहूकार की बाइट लिया वो भाभी होना चाहिए अभी 2021 त्यांचं जरा घ्या एवढं घेतो ಸೌಕರ್ಯ ಅಲ್ಲಿ ಮಂದಿ ಕೇಳಾಗತ್ತ ಮಲ್ಲು ಸೌಕರ್ಯ ಇಲ್ಲ ನೀವು ಮುಂದೆ ಮುಂದೆ अच्छे बाबा मग कसं चाललंय पूर्ण प्रचाराचं पूर्ण माहोल? एकदम एकदम व्यवस्थित चाललाय माहोल. हां. विन तर आहेच पण जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी म्हणजे प्रयत्न आहे आमचा. लीड जास्त घेण्यासाठी हा लीड जास्त घेण्यासाठी चालू आहे सध्या. निवडून तर आम्ही पहिलाच आलेलो आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही आहे. फक्त जास्त मताधिक्याने कसं येते ह्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. म्हणजे कॉन्फिडन्स खूप जास्त आहे तुम्हाला. वा वा वा. सचिन दादापासून खासदारांपासून सगळेजणांचंच काम आहे त्यामुळे तुम्ही सचिन दादाचं बी काम आहे खासदारांचं बी काम आहे आणि आम्हाला महेश दादाचं बी वैयक्तिक
हे नसताना जी काम आहे पद नसताना देखील पद असल्यावर ते आणखी खूप काम करतील दादावर आमचा भरोसा आहे. तो बहुत ही शानदार तरीके से जो है लिम्बी चिंचोड़े गांव के ग्राम दैवत श्री जगतगुरु रेवण सिद्धेश्वर महाराज जी के मंदिर में जो है अभी बीजेपी के कार्यकर्ता आ चुके हैं. महेश दादा बिराजदार, श्री रामप्पा चिवड़शेट्टी सौकर, सभी लोग बहुत ही शानदार. समोर बघा. आपण आपल्यामध्ये प्रचारासाठी फिरलो. भारतीय जनता पार्टीने असले उमेदवार दिलेत की कदाचित सूर्यावर डाग असेल, चंद्रावर डाग असेल, पण आमचे जिल्हा परिषद उमेदवार रामप्पा चिवड़शेट्टी साहेब आणि पंचायत समितीचे उमेदवार बलवान गोसिर यांच्यावर तुम्हाला एकही डाग दिसणार नाही असल्या स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. आणि रामप्पा सावकार असे आहेत ते अजिबात बोलत नाहीत. काम तर 24 तास चालू, कसलं बी काम न्या ते करतात. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार करून या दोघांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून दिलेली आहे. आपल्या गावातील आता नटराज नरोळे, सिरसल माळी आणि चिवड़शेट्टी साहेब आणि आम्ही आणि मुस्लिम समाजचे सगळे पाटील कंपनी सगळे एक झालेलो आहोत. त्यामुळे आमच्या गावामध्ये जेवढं मतदान होईल त्याच्यातलं कमीत कमी 90% मतदान आम्ही भारतीय जनता पार्टीला करून देणार आहोत. त्याबद्दल आपण उमेदवारांनी कुठली शंका बाळगू नये. येत्या 7 तारखेला मतदान आहे, सकाळी 7:30 ते 5:30. त्या वेळामध्ये आपल्या गावातील सर्व बंधू भगिनींनी मतदान केंद्रावर जायचं, मतदान करायचं आहे. आणि एवढं काम आमच्या भारतीय जनता पार्टीने की आमच्या गावाला माझ्या अंदाजे 1.5 कोटी रुपये निधी आलाय. हे सगळं रोड दादाच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि पुढील राहिलेले कामं सुद्धा आमचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सचिन दादा कल्याण शेट्टी, रामप्पा सावकार चिवड़शेट्टी आणि गोचुरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावातील एकूण एकही काम शिल्लक ठेवणार नाही. एवढं काम आमच्या गावामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्यांच्याकडनं करून घेणार आहोत अशी आपल्याला मी ग्वाही देतो. आणि पुढील काळामध्ये आपल्या गावातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील, खंबीरपणे पाठीशी राहील. त्याबद्दल मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवार रामप्पा चिवड़शेट्टी सावकार, पंचायत समितीचे उमेदवार बलवान गोत्सुर्वे, युवकाचे हृदय सम्राट महेश दादा बिराजदार, आमच्या गावचे माजी सरपंच नटराज नरोळे, विद्यमान सरपंच सिरसल माळी, पंडित कोरे, आजच्या गावचे माझे मित्र रमेश क्षीरसागर पहलवान आणि सगळे जमलेले सर्व सन्मानी व्यासपीठ आणि सर्व ग्रामस्थ, सर्वांना माहित आहे भाजप सत्ता वरनं खाली धरून जिल्हा परिषद धरून वरपर्यंत भाजपची सत्ता आहे. कुठलंही काम असू दे, भाजपची सत्ता असल्यामुळे सर्व कामे होत आहेत. आणि महेश दादांनी गेल्या वर्षापासून उजनीचं पाणी आमच्या तलावाला दिलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून त्याने काम केलेलं आहे. आणि येत्या 7 तारखे दिवशी सर्वांनी न विसरता कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज रेवणसिद्ध मंदिरात जिल्हा परिषदेचे उमेदवार रामप्पा चिवड़शेट्टी सावकार, त्याचप्रमाणे मी पंचायत समितीचा उमेदवार बलवान गोत्सुर्वे
यांच्या प्रचारार्थ आमच्या प्रचारार्थ इथं ओम टू ओम प्रचारासाठी आम्ही जमलेलो आहोत तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी। या ठिकाणी महेशदा बिराजदार आणि रामप्पा सावकार यांचं काम आपल्याला पहिलं माहितीच आहे। काही कामं अशी आहेत की रामप्पा सावकार आणि महेशदा यांना सरकारी योजनांची गरज नाही, ते स्वतःच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीने काम केलेलं आहे की या भागातील पाण्याचा प्रश्न असू दे, मंदिराचा प्रश्न असू दे किंवा अनेक जयंतीचा प्रश्न असू दे, त्याने आपल्या परीने इथे या भागात प्रचंड प्रमाणात असं काम केलेले आहेत। आणि आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आपल्याकडे मतदानाचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहोत। आणि हा चिंचोळी गावचा इतिहास आहे की या चिंचोळी गाव हा कधीही एका बाजूला असतो। या बसवेश्वर अण्णा नरोळे यांच्या आशीर्वादाने आज पंडितांना कोरे सांगितल्याप्रमाणे नरोळे साहेब, शिरशर नरोळे साहेब आमच्या सोबत आहेत, नटराज नरोळे साहेब आमच्या सोबत आहेत, शिरशर माळे साहेब आमच्या सोबत आहेत। त्यामुळं पंडितांना कोरे म्हणल्यासारखं 90% मतदान आम्हाला मिळणारच आहे। तरी पण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं आणि तुम्ही आम्हाला संधी किवड शेट्टी सावकार सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यामुळं आम्हाला 90% मतदान मिळेल याची पूर्ण खात्री आहे। आणि आम्हाला या संधी आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं अभिवाचन या मंदिरात देतो आणि मी 2 शब्द सांगतो। आज आपल्या लिंबी चिंचोळी गावामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामप्पा सावकार चिवड शेट्टी तसेच आपल्या आचेगावचे बलवानजी गोतसुर्वे हे आपल्या वळसंग पंचायत समितीसाठी उभे आहेत। हे दोघंही आज तुमच्या भेटीसाठी, आपल्या गावाच्या भेटीसाठी, आपल्या ग्रामदेवताच्या दर्शनासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। तुमची गाठभेट झाली आणि विशेष करून मी हे सांगायला हवं, बलवान गोतसुर्वे एक ते उदाहरण आहे। पार्टी एका सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय देते त्याचं उदाहरण म्हणजे बलवान गोतसुर्वे आहेत। आणि अशाच पद्धतीने त्यांच्या प्रामाणिकपणावरती, त्यांच्या कार्यावरती त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी। तसंच आपल्या झेडपीचे उमेदवार रामप्पा सावकार चिवड शेट्टी हे आपल्या भागातील जी काही लोक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांची काळजी घेत, विकास हा भाग वेगळा राहिला, विकास करण्याचं काम सचिनदादा, भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीसाठी खंबीर आहे। पण रामप्पा सावकार का पाहिजेत? आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी, आपल्या अडीअडचणीला हाक मारल्यानंतर येण्यासाठी आपल्याला रामप्पा सावकारांसारख्या एका बेदाग माणसाची गरज आहे, जो जनतेच्या हितासाठी स्वतःच दिवस रात्र न बघता जनतेसाठी धावत असतात। फक्त प्रचारासाठीच नाही तर 365 दिवस 24 तास ते जनतेमध्ये असतात। तर असा एक जनतेला वेळ देणारा नेता आपल्याला असायला पाहिजे, जेणेकरून जनता आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यांच्या समोर मांडतील। आणि आज मी सुद्धा एक युवकांना, आपल्या ग्रामस्थांना आवाहन करतोय की तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवलं तेव्हा आम्ही आलो, तुम्ही जे जे करायला सांगितलं आम्ही ते केलं। आज आम्ही तुमच्याकडे मतदान मागायला आलोय आणि आमच्यासारख्याला त्या भागाची काळजी घेण्याचा जो काही अधिकार आहे तो आम्हाला देण्यासाठी तुमच्या मतदानाची गरज आहे। तर तुम्ही तो मतदानारूपी आशीर्वाद देऊन आमच्यासारखी लोक ह्या भागामध्ये आपण जर निवडून दिली तर काही पद नसताना ज्यांनी लोकांना सांभाळलं, ही लोक पद घेऊन अजून जास्त पद्धतीनं, अजून चांगल्या पद्धतीनं लोकांची कामं करू शकतात। हे चेहरे हे तुमच्या समोर कायमचे दिसणारे चेहरे आहेत। फिरून आम्ही 5 वर्षानंतर मतं मागायला आलो असं आमच्या बाबतीत नाही। आम्ही वारंवार येतो, आम्ही संपर्कात राहतो, आम्ही कामं करतो आणि त्या कामांच्या जोरावर, त्या मदतीच्या किंवा तुमच्या सोबत जोडलेल्या नात्याच्या जोरावर आम्हाला निवडून द्यावं, हे एवढंच आवाहन मी आज करतोय। सचिन दादांचे आपण आपल्या भागातले शिलेदार म्हणू शकतो, सचिन दादांचे आपण हे सेनापती म्हणू शकतो। तर यांना निवडून देऊन आपण आपल्या भागाचा, आपल्या तालुक्याचा
विकास कसा, विकासाची गंगा आपल्या तालुक्यात आणता येईल, आपल्या भागात आणता येईल, आपल्या गावात आणता येईल, याचा विचार आपण तरुणांनी केला पाहिजे. आज जे गाड्या घोडे प्रचारासाठी येत आहेत तर ते आपल्याला परत 5 वर्ष ती लोक दिसत नाहीत. परत इलेक्शन लागलं की परत ते पॉम्पलेट घेऊन प्रचारासाठी येत आहेत. पण जी लोक कायम जनतेमध्ये मिसळलेले असतात तर त्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. जनतेच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजून घेतात. म्हणून आपण रामाप्पा सावकारांना आणि बलवान गोतसुर्वे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल असा विश्वास आम्हाला आहे. कारण लिंबे चिंचोळी गाव हे पहिल्यांदा एवढं सगळ्या मोठ्या प्रमाणे एक होऊन आता जे काही लीड भारतीय जनता पार्टीला आपल्या गावातून मिळणार आहे ते लिंबी चिंचोळीच्या इतिहासातील सर्वात मोठं लीड हे भाजपाचं असणार आहे. हा विश्वास आम्हाला आहे आणि त्याच विश्वासानं आज या मंदिरामध्ये सांगतोय की ज्या विश्वासानं तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, ज्या अपेक्षेनं तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, त्या तुमच्या अपेक्षांचं पूर्तता करण्याचा किंवा जे काही आपली कामं असतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. भले तुमच्यात येऊ जाऊ, एखादं काम नाही झालं तर हात जोडून माफी मागू, पण तुमच्यासाठी प्रयत्न मात्र कायमचे करू. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि प्रचंड बहुमताने आपण भारतीय जनता पार्टीच्या या शिलेदारांना निवडून द्यावं ही विनंती करतो. धन्यवाद. बहुत ही खूबसूरती के साथ आए हुए बीजेपी के उम्मीदवारों का जो है यहाँ पर सत्कार जो है लिंबी चिंचोड़ी गांव के बीजेपी के सभी पदाधिकारियों की तरफ से किया जा रहा है. ये पहिला सॉरी त्यांना पण घाला म्हणजे एक चांगलं चंद्रकोर सारखं उभा राहा, चांगलं फोटो निघतं एक. सगळेजण असं उभा राहा, थोडं सरका, थोडे मागा मागा सरका. केपी सर बहुत ही शानदार तरीके से जो है यहाँ का पूरा प्रचार सभा संपन्न हुई. होम टू होम जो है प्रचार जो है संपन्न हुआ. अब यहाँ से जो है लिंबी चिंचोड़ी गांव के राजनीतिक सत्ता केंद्र नरोड़े गली और नूरवंशी पाटिल घराने के बाड़ी की तरफ जो है पूरी पदयात्रा जारी. स्वतः मतदान करा आणि इतरांनाही मतदान करायला सांगा. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करा. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. इकडून जाऊ. स्टेज बाजूने पोरं मला आमचा जागो बहुत ही शानदार तरीके से चालू है भाई. देखेंगे बोल कितना भी करे. मारो
लक्षात ठेवा, कमळ कमळ आणि फक्त कमळ. लक्षात ठेवा, कमळ. महाराष्ट्राचं राजकारण जे आहे सुसंस्कृत राजकारण आपण मानतो. पूर्ण भारतामध्ये जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत राजकारण, एक महान राजकारण म्हणून जे ओळखण्यात येते. बिहारचं राजकारण असू दे, उत्तर प्रदेशचं असू दे, तमिळनाडूचं असू दे, कुठल्याही राज्याचं राजकारण जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणासमोर टिकत नाही. कारण महाराष्ट्राचं राजकारण असं आहे ज्या ठिकाणी विरोधकाची सुद्धा जी इज्जत केली जाते, विरोधकासोबत सुद्धा जे मैत्री ठेवली जाते. याचं उदाहरण म्हणल्यावर स्वर्गवासी श्री गोपीनाथ मुंडे साहेब व आपल्या देशमुख साहेबांची जे मित्रता, काँग्रेस आणि भाजपामध्ये होते दोघ जण, लेकिन त्यांची मित्रता जी एवढी जबरदस्त होती की एकमेकाच्या सन्मान कार्यक्रमामध्ये सुद्धा जे आहे ते भेट देत होते आणि एकमेकाचा जे प्रचार सुद्धा ते करत होते. सोलापुरामध्ये जे आहे चेतन नरोटे काँग्रेसचे नेता आहेत आणि शिंदे साहेब जे आहेत आपले शिवसेनेचे नेते आहेत, परंतु तरी देखील त्यांची मित्रता एवढी आहे की एकमेकाच्या प्रचार सभेमध्ये ते जात होते. तर असा जे आहे एक जबरदस्त मित्रता जे आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये बघायला मिळते. आपल्या विश्वांना जवळ घ्या. आणि तुमचं नाव सर? सागर कोळी साहेबांची. तर याच मित्रांबद्दल जे आपण या ठिकाणी बोलणार आहोत, त्यांच्यासोबत आपण वार्तालाप करणार आहोत. एक मित्र जे भाजपकडून आहे आणि एक मित्र जे या ठिकाणी शिवसेनेचं कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. तर त्यांचे वैचारिक मतभेद जरी असले तरी मित्रता जे आहे एकमेकाची जे ते रिस्पेक्ट करतात. तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. तर साहेब, कसं चाललंय तुमचा प्रचार पूर्ण? आमचं विचारधारा जरी वैचारिक विचारधारा जरी वेगळी असेल तर खरं पाहता आम्ही दोघंही एकाच विचारधारेतून वर आलेले माणसं आहेत. कारण ज्यावेळेस विश्व असू दे आम्ही असू दे ह्या हिंदुत्वाचं किंवा भगव्याचं काम करत होतो आम्ही त्यावेळेस एकत्रच होतो. पण वैचारिक विचार जर बाजूला ठेवून खरं पाहता भारतीय जनता पार्टीने आज जे 2 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, एक वळसंग जिल्हा परिषद गटासाठी आदरणीय मान्य श्री रामप्पा चिवडे सावकार यांचं नाव जरी या भागात ऐकलं यांच्यावरती एकही डाग नाही. आणि हा माणूस असा आहे 24 तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणारा एकमेव व्यक्ती म्हणून रामप्पा चिवडे सावकार यांचं नाव घेतलं जातं. त्याच दृष्टिकोनातून एक तळागाळातील सर्वसामान्यांच्या कुटुंबातील येणारा बलवान गोत्सुर्वे हा नागरिक आजच्या गावचा आदरणीय दादांनी त्या सर्वसामान्य कुटुंबातील एका पोरावरती विचार देऊन किंवा विश्वास ठेवून पंचायत समितीची उमेदवारी दिली. त्या उमेदवाराला आमच्या गावातील व पंचक्रोशीतील लोकांनी डोक्यावर घेऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या मागचे कारण काय? कुठल्याही वैचारिक किंवा कुठलीही गोष्ट नाहीये. एक फक्त या लोकांचं विचारधारा एकच आहे, विकास. याच्या व्यतिरिक्त आम्हाला राजकारण करायचं नाही. टीका टिप्पणी जात धर्म पंथ विरहित फक्त विकासाचं राजकारण या अक्रोड विधानसभेमध्ये व्हावं म्हणून या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रचार आणि त्यांच्यासोबत फिरत आहोत. म्हणून आम्हाला आमच्या सर्व या पंचक्रोशीतील नागरिकांना सुद्धा हे सांगायचं आहे आणि आमच्या मित्र जे आज विश्व आहेत विचार जरी वेगळे असतील पण त्यांना सुद्धा असं वाटतं की हा खरं या दोन्ही उमेदवारावरती कुठल्याही प्रकारचा डाग किंवा हे उमेदवार कुठल्याही राजकीय विरोध किंवा कुठल्याही राजकीय डावपेचातून वर आलेले माणसं नाहीत. सर्वसामान्य कुटुंबातील आणि अतिशय व्यवस्थित सुजाण आणि सुसंस्कृत हे दोन्ही उमेदवार आहेत. म्हणून आम्ही आज आव्हान करतो या दोन्ही उमेदवाराला आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं मी विनंती करतो. धन्यवाद. विश्वांना ह्यांनी आता सांगितले की त्यांच्या उमेदवारावर जे कसल्याही प्रकारचा डाग नाहीये. त्यांचे उमेदवार जे तळागाळातून काम करून वर आलेले उमेदवार आहेत. तर तुमचं मत काय याच्याबद्दल पूर्ण, आणि तुमच्या शिवसेनेबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता नागरिकांना? सर्वप्रथम या महाराष्ट्र भूमी शाहू फुले आंबेडकर छत्रपतींना मानणारा भूमी आहे. त्यामुळे सुसंस्कृत राजकारण इथं होणं 100% आहे. कारण इथल्या विचारधारेचं या मातीमध्ये संतांची भूमी आहे. या मातीमध्ये एकमेकांना मिसळून माणुसकीनं राजकारण चालू आहे. आमच्या भागात पण तसंच आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाऊ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आरिफभाई कुरेशी आहेत. या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब एका राजकारणाच्या विरहित असणारे म्हणजे सामान्य कुटुंबातील असलेले आरिफभाई कुरेशी यांना त्यांना तालुक्याच्या राजकारणाचा कोणताही गंध नसताना त्यांना जिल्हा परिषदची तिकीट देऊन त्यांना लढवण्याची संधी दिली. सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली. त्याबद्दल मला खात्री आहे या भागातील सामान्य लोक हे आरिफभाई कुरेशीला म्हणजेच धनुष्यबाणाला मतदान देतील. कारण आधी पंचायत समिती जिल्हा परिषद लढवून सत्ता भोगलेले लोक भाजपमध्ये उमेदवार आहेत. आमच्याकडे सत्ता न भोगणारा फर्स्ट टाइम थांबणारा उमेदवार आहे. त्यासाठी हा ते वळसंग भागातील लोक
ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करणार आणि धनुष्यबाणाला मतदान करणार. खाली दिनकर नारायणकर आहेत, ते आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत. ते सामाजिक कामामध्ये, सोशल कामामध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि आजूबाजू गावामध्ये त्यांचा संपर्क चांगला आहे. आणि आम्हाला वाटते आमचे दोन्ही सीट या भागात धनुष्यबाणाचे बसतील. आणि सर्वांना मतदारांना आव्हान आहे की अनाथाचा नाथ एकनाथ भाऊ उद्या वळसंगला त्यांची मोठी जाहीर सभा होणार आहे. त्या जाहीर सभेसाठी या भागातील सर्व माता भगिनी आणि बंधू मित्र परिवार तिथे उपस्थित राहावं आणि एकनाथ साहेबांचा विचार ऐकावं आणि त्यांचं मत 7 तारखेला धनुष्यबाणाला घालावं असं मी ह्या भागातील जनतेला आवाहन करतो, नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक शेवटचं विचारतो, हा वेळ कमी आहे आपल्याकडे. दोन्ही पक्ष जे आहेत केंद्रामध्ये पण युतीमध्ये आहेत, राज्यामध्ये युतीमध्ये आहेत, तर महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये आणि इथं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कशा प्रकारे युती का झाली नाही, ह्याच्याबद्दल दोघांचं काय मत आहे? खरं पाहता हा निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती हा निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते. सर्वच कार्यकर्त्यांना एका ठिकाणी न्याय देता येत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाचा युतीत असलेला पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. कारण त्यांच्याही पक्षात इच्छुकांची गर्दी जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा इच्छुकांची गर्दी जास्त आहे. हा निवडणूक जसं कार्यकर्त्यांचा आहे म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय भेटावा म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आदरणीय या अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी घेतलेला आहे. तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावं हीच आमची इच्छा आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? अगदी माझा मित्र सागर ते बोलले ते बरोबरच आहे. पण ह्या भागामध्ये कसं आहे, सर्व काँग्रेसचे उमेदवार, सर्व काँग्रेसचे पुढारी आता कसं आहे भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं आमच्या सोबत जे मेत्रे साहेबांचे समर्थक आहे, मेत्रे साहेबांवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी आणि आज ते आरिफभाई कुरेशी आहे तेच एक प्रकार आहे. कारण सर्व वळसंगचे पुढारी भाजपमध्ये गेले असताना सुद्धा आरिफभाई कुरेशी मेत्रे साहेब सोबत उभारलेत आणि संघर्षात साथ दिलेत म्हणून आज त्यांनी आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. त्यासाठी मी सांगतो या येणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषद वर शिवसेनेचे भगवा फडकणार आहे. कारण सत्ता गोळाबेरीज करण्यासाठी आमचे मेत्रे साहेब माहीर आहेत. त्यासाठी मेत्रे साहेबांना या भागात तोड नाही. बरे काय असे ना विधानसभेत आमचं हार झाला असेल, ते मशीन घोळ असे दे, पण येत्या काळामध्ये आपण दाखवून देऊ जनतेसाठी. आणि ह्या खऱ्या तालुक्याचे भाग्य उदाते आणि खरे या तालुक्याचे पाणीदार आमदार कोण असेल तर मान्य सिद्धारामजी मेत्रे साहेब आहे. हे येत्या काळात ही जनता दाखवून देईल. अजून एक शेवटचा, जर दोघांचीही सीट बहुमतापर्यंत पोहोचले नाहीत तर युती करून आपलं जिल्हाध्यक्ष निवडण्याचा प्रयत्न कराल का तुम्ही? जिल्ह्याचं वेगळ्या तालुक्यामध्ये मेत्रे आणि कल्याणसाठी युती कधीच होऊ शकत नाही. हे सर्वांना जनतेला पण माहित आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेग नाही, आपल्याकडे भगवी रेग आहे. आनंद दिघेची भगवी रेग मारत असतो आपण. तुम्हाला काय वाटतंय, युती होऊ शकेल का ह्याच्या सभापतीसाठी? युती होण्याचा प्रश्नच येत नाही. आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नेतृत्व दादांनी केलेलं आहे तिथलं रिझल्ट तुम्ही बघून घ्या. अक्कलकोटचं नगर परिषद असू दे, महेंद्रगिरी नगर परिषद असू दे आणि सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन असू दे, एक हाती सत्ता दादांनी मिळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणारा जिल्हा परिषदेचा निकाल सुद्धा दुधनीत पण आमच्या एक हाती सत्ता मेत्रे साहेब आणलेत. नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषदला सुद्धा एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीचा असणार आहे. म्हणून ह्यात तीळ मात्र शंका नाही. आणि हे वरचे दादा जे निर्णय घेतील ते सर्वसामान्य कार्यकर्ते मान्यच करतील असं काही नाहीये. बाकी हे राजकारण संपल्यानंतर ही आपली जोडी आहे ना कायमस्वरूपी राहणार आहे. विचारांनी मिळालेली जोडी आहे. हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी जुळलेली माझी आणि सागरची दोस्ती आहे. सागरला मी तेच सांगतो की आम्ही ह्या प्रस्थापनच्या विरोधात राहू आणि सामान्य जनतेशी राहू आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार या भागामध्ये रुजू. त्यासाठी मी सागरला आवाहन करतो, भविष्यात आमच्या सोबत तुम्ही असावं असा माझी अपेक्षा व्यक्त करतो. अशीच ही जबरदस्त अशी मित्रता आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली. दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे असून सुद्धा या ठिकाणी विचार एकच आहेत, त्यांचे हिंदुत्वाचाच विचार आहे, परंतु एकाचं हिंदुत्व वेगळं आहे आणि एकाचं हिंदुत्व वेगळं आहे. आणि दोघांचा एकच विचार आहे की तळागाळातल्या लोकांचं भलं व्हायला पाहिजे. जी लोक मेहनत करत आहेत, जी लोक खरंच त्रासलेले आहेत त्या लोकांची सेवा व्हायला पाहिजे, हे जे त्यांचा उद्देश आहे. असेच जे तळागाळातून गेलेले नेते आहेत ते भविष्य आहे आपल्या सोलापूरचा, ज्यामध्ये जे पुढे ही लोक जे पुढील 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुम्हाला पंचायत समिती व जिल्हा परिषदाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचं नाव येईल. हे सुद्धा जे निवडणुकीला थांबतील आणि ह्यांच्या
सभांमध्ये मी सुद्धा तुम्हाला दिसेन, आपले मित्र म्हणून, आपले भाऊ म्हणून. तर मला यांचं भविष्य जे एकदम उज्ज्वल दिसत आहे. आज जसं महेशदादा बिराजदारांचं नाव आपल्या पंचकोशीमध्ये वाढलेलं आहे, तसं या 2 कार्यकर्त्यांचं सुद्धा वाढेल आणि हे 2 कार्यकर्ते सुद्धा पुढे जाऊन जे आहे आपल्या सोलापूरचं नाव मोठं करतील, ही जी इच्छा आहे. आमचं वळसंग जिल्हा परिषद वळसंग भाग मोठं झालं पाहिजे, तालुक्यात सोलापूरमध्ये वळसंगचं नाव गाजलं पाहिजे, एवढंच अपेक्षा आपलं. तर धन्यवाद साहेब. खूप अशा प्रकारे जे आहे खूपच सुंदररित्या लिंबी चिंचोळी गावामधील ही प्रचार सभा संपन्न झालेली आहे बीजेपीची. खूपच सुंदररित्या ज्या या ठिकाणी त्यांना प्रतिसाद भेटलेला आहे. प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची गर्दी आपल्याला लिंबी चिंचोळी गावामध्ये पाहायला भेटली. महेशदादा बिराजदार, श्री रामप्पा चिवडशेट्टी साहेब, कोडले साहेब, नटराज काका, श्रीशैल काका माली, ऐसे सभी बड़े बड़े जो नेते हैं लिंबी चिंचोड़ी गांव के, वो यहाँ पर आए हुए थे. फिर उसके बाद जो है लिंबी चिंचोड़ी गांव के नूरवंशी पाटिल घराने के भी जो है सभी लोग जो है मौजूद थे. तो बहुत ही बढ़िया जो है पूरा कार्यक्रम संपन्न हुआ है, बहुत ही शानदार. अब यहाँ से शायद उन्हें अच्छे या फिर कुंभारी को जाएंगे प्रचार करने के लिए. चलो, बहुत ही शानदार चल रहा भाई.